संयम हा गुणधर्म आमच्यात टाकण्यात देव विसरला. डिपार्टमेंट चालले नाही तर पाळले पाहिजे असे आमचे काम आहे. सांगलीतील अत्याधुनिक फिश मार्केट भूमिपूजन समारंभात मंत्री नितेश राणेंचा अधिकाऱ्यांना इशारा. तर राज्यात हिंदुत्ववादी सरकार सांगलीतील 2 कत्तलखाने बंद करा, हे आम्ही चालू देणार नाही. भरसभेत सांगली महापालिकेच्या आयुक्तांना दिला सज्जड दम. अधिकाऱ्यांना माझ्या कामाची पद्धत माहीत आहे. संयम हा गुणधर्म आमच्या टाकण्यात देव विसरला आहे. डिपार्टमेंट चाललं नाही पळलं पाहिजे असा गुणधर्म आमचा आहे, असा इशारा मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिला आहे. तसेच निकृष्ट काम करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरना गर्भित इशारा देखील दिला आहे. दरम्यान सांगलीत सुरू असणाऱ्या 2 कत्तलखान्यावरून आयुक्त शुभम गुप्ता यांना खडे बोल सुनावले आहेत. सांगली महापालिकेच्या वतीनं शहरात अत्याधुनिक फिश मार्केट उभारण्यात आले आहेत आणि याचे भूमिपूजन मंत्री राणे यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. सांगली शहरातील खंडबाग येथे असणाऱ्या जुन्या फिश मार्केटचे नूतनीकरणाचा शुभारंभ आज नितेश राणे यांच्या हस्ते झाला आणि त्यावेळी कार्यक्रमास खासदार विशाल पाटील, प्रभारी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, आयुक्त शुभम गुप्ता यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. आणि यावेळी बोलताना गुप्ता म्हणाले की लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्हाला लोकांनी आमदार मंत्री केलं असतं. लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मंत्री झालेलो आहोत. आणि महाराष्ट्रात काम करणारे कॉन्ट्रॅक्टर काम सुरू होण्यापूर्वी खूप चांगलं बोलतात, पण एकदा काम सुरू झालं की आपल्या डोक्यावरील केस गेले तरी काम पूर्ण होत नाही. 6 महिन्यातील काम वर्षानुवर्ष सुरूच राहते. आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कामाच्या दर्जावर देखील भर दिला पाहिजे. इमारत बनते आणि 3 महिन्यातच त्याची दुरावस्था होते, त्यामुळे कॉन्ट्रॅक्टरला पहिल्याच दिवशी समजत्या. मी या खात्याचा मंत्री आहे आणि मला कामात हलगर्जीपणा चालणार नाही, नाहीतर अशा कारवाईचं उदाहरण देईन की महाराष्ट्रात पुन्हा असं कोणी करणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे. अधिकाऱ्यांनी शहराला शिस्त लावण्यासाठी कडक भूमिका घ्यावी. शहराला शिस्त लावण्यासाठी अधिकाऱ्यांनी कडक राहिलं पाहिजे. शासन लाखो रुपये खर्च करून इमारती उभं करतं, मात्र कालांतराने त्याचा उपयोग केला जात नाही. ज्यासाठी बांधले जाते त्याऐवजी रस्त्यावर विक्री होत असते. एवढं प्रशस्त मार्केट बांधून देखील रस्त्यावर कोणी फिश आणि मटण विक्री करेल तर त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, असंही राणे यांनी म्हटलं आहे. राज्यात आता हिंदुत्ववादी सरकार आहे. सांगलीत 2 कत्तलखाने सुरू आहेत आणि ते आमच्या राज्यात बंद झाले पाहिजेत. राज्यात गोवंश हत्या बंदीचा कायदा आहे, आम्ही हे खपवून घेणार नाही. जिथे जिथे असे कत्तलखाने असतील तिथे ते बंद झाले पाहिजेत, असा इशारा भरसभेतून महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांनी दिला आहे. आणि म्हणून एकंदरीत आता जे काही इमारत उभी राहते त्या इमारतीकडे पाहिल्यानंतर मी त्यांना विचारलं की एवढ्या इमारतीमध्ये सगळं काय होईल का? ते बोलते काय होणार नाही. वरती आपल्याला स्टोरेज आणि या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला अजून एक फ्लोर वाढवायला लागेल. म्हणून आमचे फिशरीजचे अधिकारी मागे बसले. मी त्यांना सांगितलं की प्रस्ताव लवकर पाठवा. ताईंनी 20 वर्षाचा प्रयत्न करून आज हे जे काय तिथे उभं केलेलं आहे, 20 वर्ष तर लांबची गोष्ट आहे. लवकरात लवकर ही वरची इमारत पण कशी परवानगी सकट तुम्हाला देता येईल एवढा मी शब्द तुम्हाला इथे येऊन जातो आहे. आणि अधिकाऱ्यांना आपल्या कामाची पद्धत माहिती आहे. संयम हा गुणच आमच्यामध्ये टाकायचं देव विसरलेला आहे. आम्ही काय एकदम शांत पद्धतीचे लोक नाही आहोत. आम्हाला काम हवं. डिपार्टमेंट चाललं नाही पळालं पाहिजे ह्याच्यातला मी आहे. म्हणून एकदा लोकांच्या मागणी आहे, लोकांची इच्छा आहे की बाबा इथे अजून एक फ्लोर कोल्ड स्टोरेज साठी झाला पाहिजे, तर अधिकाऱ्यांना मी सांगेन की मी मुंबईला आता 12 तारखेपर्यंत पोहोचणार आहे. उद्या आम्हाला शिर्डीला सगळ्यात भारतीय जनता पक्षाच्या आमच्या कार्यकर्त्यांना जमायचं आहे. मी 13 तारखेपर्यंत मंत्रालय पोहोचेपर्यंत तुमची माहिती माझ्याकडे पोहोचली पाहिजे, जेणेकरून मी पुढची कामं सुरू करू शकतो. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडून आपल्याला लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्हाला आमदार, नगरसेवक, मंत्री आणि या सगळ्या पदं आमच्यासाठी त्यासाठीच आहे, जेणेकरून लोकांच्या अपेक्षा वेळेत पूर्ण झाल्या पाहिजे. मी आमच्या आयुक्त साहेबांना पण सांगेन की तुम्ही बनवत असताना क्वालिटीवर पण लक्ष ठेवा. कारण का हे आमचे काही कॉन्ट्रॅक्टर असतात महाराष्ट्रातले की आपल्या इथं, ते सांगताना तुम्ही जेव्हा कॉन्ट्रॅक्ट मिळवत असताना तुम्हाला सगळं चांगलं बोलणार, हम ऐसा करेंगे वैसा करेंगे, एकदम चांगलं. आणि एकदा काय ते काम करायला सुरुवात केलं तर बनवायचं असतं 6 महिन्यामध्ये आपले डोक्यावरचे केस जाईपर्यंत मार्केट बनतच राहणार. म्हणून ह्या काही गोष्टी गुप्ता साहेब इथे परवानगी देऊ नका. तुम्ही जे काही टेंडर मध्ये टाकलेलं आहे, तुम्ही जे काही क्वालिटी तुमची अपेक्षित आहे, ताई तुम्हालाही सांगेन लोकप्रतिनिधी म्हणून आपलं एक काम असेल की ज्या पद्धतीने तुम्ही आज भूमिपूजन एवढं लक्ष घालून या सगळ्या बारकाईने तुम्ही सगळं लक्ष घातलेलं आहे,
प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी मार्केट तुम्ही कसं बनवताय, कुठल्या क्वालिटीचं तुम्ही सगळ्या गोष्टी करताय आणि मार्केट हे दर्जेदार बनलं पाहिजे, याही गोष्टीवर आपण सगळ्या जणांनी लक्ष घालावं. नाहीतर काय होतं, इमारत बनते आणि 3 महिन्यानंतर पाणी विणी या गळती विळती ही सगळी नाटकं सुरू होतात. म्हणून कॉन्ट्रॅक्टरला पहिल्याच दिवशी शाळा कशी चालते याबद्दल त्याला माहिती देऊन ठेवा, जेणेकरून पुढे होता कामा नये. ज्या खात्याचा मी मंत्री आहे तिथे अशा काय गोष्टी झाल्या तर आपल्यामध्ये सहन करण्याचा विषय इथे राहत नाही. असं एक उदाहरण मी देऊन टाकेन की महाराष्ट्रामध्ये कोण पण मर्ची मार्केटमध्ये कुठलीही चुकी करायची हिंमतच कुठला कॉन्ट्रॅक्टर करणार नाही, अशा पद्धतीची उदाहरण देऊन टाकेन. म्हणून कामासाठी तुम्ही आज ज्या पद्धतीने बोलवलंय तसं दर्जेदार काम कसं उभं राहील यावर आपण सगळ्या जणांनी लक्ष घालावं, अशी विनंती ह्या निमित्ताने मी करणार आहे.